विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत R.H. व्हिटाकर यांची 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, ज्याला आपण पंचसृष्टी पद्धती म्हणतो आहे. 5 किंगडम सिस्टीममध्ये काय क्रायटेरिया आहे, कोणत्या क्रायटेरियानुसार वर्गीकरण केलं आहे ते आपण बघूया. पहिला जो क्रायटेरिया ठरवण्यात आला होता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, पेशीची रचना कशी आहे, आयदर युकॅरियोटिक टाईप आहे किंवा प्रोकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. पहिलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. दुसरं जे क्रायटेरिया आहे तो आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, आयदर द ऑर्गॅनिझम इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर, म्हणजे एक पेशीय सजीव की म्हणजे बहुपेशीय सजीव, अशा पद्धतीचा दुसरा क्रायटेरिया. आणि तिसरा क्रायटेरिया आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, अन्न ग्रहण करण्याची पद्धती काय आहे. त्यानुसार प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक अँड फोटोसिंथेसिस, वनस्पती हे स्वयंपोषी आहे आणि त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होत असते. फंगस आर सॅप्रोफिटिक. सॅप्रोफिटिक्स म्हणजे मृतोपजीवी, मेलेल्या सजीवांपासून, कुजलेल्या सजीवांपासून ते अन्न मिळवतात म्हणून त्यांना सॅप्रोफिटिक्स ॲब्सॉर्प्शन फ्रॉम द डेड ऑर्गॅनिझम्स. आणि ॲनिमल्स जे असतात हेट्रोट्रॉपिक्स आहे, परपोषी ज्याला म्हणतोय आपण, आणि इनजेस्टिव्ह आहे. त्यांची लाईफ स्टाईल काय आहे. प्लांट्स आर प्रोड्युसर्स, वनस्पती अन्न बनवतात म्हणून ते निर्माते आहेत, प्रोड्युसर्स आहे. प्राणी त्यांच्यावर वनस्पतीवर अवलंबून असतात म्हणून ते कन्झ्युमर्स आहे, ग्राहक आहे. आणि फंगस ह्या दोन्हीपासून अन्न मिळवतात मेल्यानंतर म्हणून ते कन्झ्युमर्स आहेत, त्यांना सडवण्याचं ते काम करतात. आणि पाचवा क्रायटेरिया आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स टू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. अशा पद्धतीनं 5 क्रायटेरियांच्या आधारावर ही पंचसृष्टी पद्धती आधारलेली आहे. नेक्स्टमध्ये आपण 5 किंगडम सिस्टीममध्ये कशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. 5 किंगडम सिस्टीमचं मुख्यतः 2 गटामध्ये त्यांनी वर्गीकरण केलं आहे, प्रोकॅरियोटिक टाईप सेल आणि युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये केंद्रक असते पण त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते किंवा त्यातले जे सेल ऑर्गनेल्स असतात ते नसतात. युकॅरियोटिक सेलमध्ये मात्र केंद्रकाला न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते आणि त्यामध्ये ऑर्गन्स असतात, सेल ऑर्गन्स असतात. प्रोकॅरियोटिकचं युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक मधले जितके काही सजीव असतात, ऑर्गॅनिझम्स असतात, दे आर युनिसेल्युलर, एक पेशीय, सिंगल सेल्ड असतात सर्व ऑर्गॅनिझम. आणि यामधला पहिला किंगडम आहे मोनेरा. 5 किंगडम आपण बघूया. पहिला किंगडम मोनेरा आहे. मोनेरा किंगडम मध्ये सर्व प्रकारचे बॅक्टेरिया असतात. ऑल बॅक्टेरिया आर इन्क्लुडेड इन किंगडम मोनेरा. त्यानंतर किंगडम दुसरा आहे प्रोटिस्टा, प्रोटोझोआ ज्याला म्हणतो. प्रोटो मीन्स फर्स्ट आणि झोआन मीन्स ॲनिमल्स. फर्स्ट ॲनिमल्स प्रोटोझोआ हे युनिसेल्युलर असतात. आणि मग युकॅरियोटिक मध्ये 2 प्रकार आहे, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मधलं प्रोटिस्टा, म्हणजे हा दुसरा किंगडम आहे, दुसरी सृष्टी आहे. तिसरा किंगडम आहे फंगस, चौथा किंगडम आहे प्लांट्स आणि 5वा किंगडम आहे ॲनिमल्स. आपण मल्टीसेल्युलर मध्ये 3 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू 3 किंगडम. ओके, किंगडम फंगीस, सेल वॉल आर प्रेझेंट. फंगस हॅव सेल वॉल बट ऑर्गॅनिझम्स कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगस हा प्रकाश संश्लेषण करत नाही कारण तो परपोषी आहे, दुसऱ्यावर अवलंबून असतं, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल जो घटक असतो, जो प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतो, तो फंगसमध्ये नसतो आहे. ओके, सेल वॉल असते बट दे कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्यानंतर किंगडम प्लांटी आहे चौथं. सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. वनस्पती या प्रकाश संश्लेषण करतात, अन्न तयार करू शकतात. आणि किंगडम 5 आहे नो सेल वॉल इज प्रेझेंट, आणि प्रकाश संश्लेषण यांच्यामध्ये सुद्धा होत नाही आहे. ही आहे 5 किंगडम सिस्टीम बाय R.H. व्हिटाकर. ओके, हे आपल्याला समजलं असेल. त्यानंतर आपण तिसरा भाग या ठिकाणी बघूया, किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा काय आहे यामध्ये आपण बघूया. किंगडम मोनेरा, ऑर्गॅनिझम्स फ्रॉम किंगडम मोनेरा. तुम्हाला या किंगडम मोनेरा मधले सर्व प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. सर्व प्रकारचे ऑल बॅक्टेरिया या ठिकाणी आपण बघतोय. टिटॅनस बॅक्टेरिया आहे, ओके, त्यानंतर साल्मोनेला आहे, सिगॅस, जे काही सर्व प्रकारचे बॅक्टेरिया, ऑल क्लॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया आहे, हे सर्व किंगडम मोनेरामध्ये येते आहे. यांचं कॅरेक्टर आहे, वैशिष्ट्य आहे, ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. किंगडम मोनेरामध्ये सर्व प्रकारचे जे काही बॅक्टेरिया आहे, जीवाणू आहे, हे एकपेशीय असतात.
दे आर युनिसेल्युलर, दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक. काही मोनेरामधले ऑटोट्रॉपिक आहे आणि मॅक्झिमम हे हेटेरोट्रॉपिक आहे, परपोषी आहे. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेल्स, म्हणजेच ते प्रोकॅरियोटिक्स आहेत. ओके. त्यानंतर दुसरा जो किंगडम आहे तो आहे प्रोटिस्टा. मग किंगडम प्रोटिस्टामध्ये आपण बघतो आहे की या ठिकाणी कोणते कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात किंगडम प्रोटिस्टामध्ये. अमिबा आहे, पॅरामोसियम आहे, होलवॅक्स आणि युग्लिना आहे. हे अमिबा, पॅरामोसियम, होलवॅक्स, युग्लिना यामधले जे दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे हे ऑटोट्रॉपिक आहे. पॅरामोसियम आणि अमिबा जे आहे हेट्रोट्रॉपिक आहे. प्रोटिस्टा सिंगल सेल, प्रोटिस्टा सुद्धा युनिसेल्युलर आहे. सिंगल सेल म्हणजेच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस इन्क्लोज इन ए न्यूक्लिअर मेम्ब्रेन. यांच्यामध्ये वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असते आहे, म्हणजेच हे युकॅरियोटिक आहे. दे हॅव सुडोपोडिया, यांना सुडोपोडियम असते किंवा सिलिया असतात. या ठिकाणी अशा पद्धतीनं या सिलिया आहे किंवा यांना अमिबाला सुडोपोडिया आहे, पॅरामोसियमला सिलिया असतात, हेअर लाईक सिलिया और व्हिप लाईक फ्लॅजेला फॉर लोको. जसं युग्लिनाला बघा तुम्ही, हा हेअर लाईक फ्लॅजेला आपल्याला दिसते आहे फॉर लोकोमोशन, चलनवलनासाठी. ऑटोट्रॉप कोण आहे यामधले, कोणत्या प्रोटिस्टामधले होलवॅक्स आणि युग्लिना कंटेन क्लोरोप्लास्ट. ओके. आणि हेट्रोट्रॉप काय आहे, अमिबा आणि पॅरामोसियम. दीज आर द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द किंगडम प्रोटिस्टा. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू किंगडम फंगी. फंगस म्हणजे बुरशी ज्याला म्हणतोय आपण. या ठिकाणी ॲगॅरिकस दिसते, ॲगॅरिकस दिसते आपल्याला, मशरूम्स दिसते आहे. ओके. आणि ॲस्परजिलस फंगी आपल्याला दिसते आहे. फंगसचं कॅरेक्टर्स आपण बघूया. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुजलेल्या सडलेल्या वनस्पती किंवा प्राण्यांपासून ते अन्न मिळवतात. देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ टफ कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच फंगसची जी सेल वॉल असते हे कायटिन नावाच्या शुगरपासून बनलेली असते. कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड कायटिन हे लक्षात घ्यायचं आहे. फंगस सेल वॉल ऑफ फंगस इज मेड अप ऑफ टफ कॉम्प्लेक्स शुगर इज कॉल्ड कायटिन. सम फंगस आर थ्रेड लाईक न्यूक्लियाय प्रेझेंट इन सायटोप्लाझम. जसं बेकर्स ईस्ट आहे, ॲस्परजिलस आहे, फंगस ऑन कॉर्न, पेनिसिलियम आहे, मशरूम्स आपण या ठिकाणी बघतो आहे. मेनी सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर व्हिटाकर. हिज 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड. हे जे आपण ऑर्गॅनिझम्स बघितले आहे हे आहे फंगसमधले. त्यानंतरचा आपण ऑर्गॅनिझम्स बघूया क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके. या ठिकाणी आपण बघूया मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर मेजर्ड इन मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर. हे दिसते आपल्याला मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इंटू प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. आताच आपण अभ्यासलाय प्रोकॅरियोटिकमध्ये बॅक्टेरिया येतं आणि युकॅरियोटिकमध्ये प्रोटिस्टा, फंगस आणि अल्गी येत आहे. आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात हे मेजर करण्यासाठी, मोजण्याकरिता एवढे सूक्ष्म असतात डोळ्याने आपल्याला पाहू शकत नाही, म्हणून त्यांचे मोजमाप हे मायक्रोमीटर आणि नॅनोमीटरमध्ये आपल्याला त्यांना मोजावं लागतं आहे. ओके. त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासूया बॅक्टेरिया. दीज आर द व्हेरियस टाईप्स ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे त्यांचे शेप जे असतात वेगवेगळे असतात. कोकस टाईप, कोकस बेसिलस. ओके. बेसिलस दिसते आपल्याला, व्हिब्रो कॉमा टाईप, स्पायरुलम. आणि यांची साईज जी असते बॅक्टेरियाची 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर आर द साईज ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर, एकपेशीय सजीव असते आहे. इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, कुठे ते स्वतंत्र राहतात किंवा दुसऱ्या शरीरावर राहतात. समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक with cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. आपण मगाशीच पाहिलं की प्रोकॅरियोटिक ज्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये सेल वॉल नसते किंवा योग्य असं निश्चित असं न्यूक्लियस नसते किंवा न्यूक्लियर जे सेल ऑर्गॅनेल्स असतात ते ॲबसेंट असतात. दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट. 20 मिनिटामध्ये त्यांची संख्या डबल होऊ शकते आहे. हे आपण बॅक्टेरियाचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण नेक्स्ट प्रोटोझोआबद्दल बघूया. प्रोटोझोआची अप्रॉक्सिमेटली साईज जी असते 200 मायक्रोमीटर. पॅरामेशियम आपण बघतो आहे, त्यांच्यावरचा सिलिया पण आपण बघतो आहे. आणि हे एंटामिबा आहे, एंटामिबा, पॅरामोशियम आणि हे प्लाझ्मोडियम आहे.
प्लाझ्मोडियम व्हायवक्स जे ज्यापासून मलेरिया होत आहे हे सुद्धा प्रोटोझोआ आहे. ओके, तर हे आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉइल, मातीमध्ये आढळते आहे, फ्रेश वॉटरमध्ये पण आढळतं, सी वॉटरमध्ये पण ह्या प्रोटोझोआन्स दिसतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ other organisms and are pathogenic. Protozoa are pathogenic means disease producing, रोग निर्माण करतात. These are unicellular organisms with eukaryotic cell. There is great variation in cell structure. Organs of locomotion, जसं आता पॅरामोशियमला सिलिया असते आहे, आपण लोकोमोशन पाहिलं आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन अमॉंग द प्रोटोझोआन्स. These organisms reproduce by simple cell division. Amoeba, पॅरामोशियम फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. अमिबा आणि पॅरामोशियम हे डर्टी वॉटरमध्ये असते आहे. अँटामिबा हिस्टोलोटिका आपण या ठिकाणी बघतो आहे. कॉजेस अमिबियासिस, प्लाझ्मोडियम व्हायवक्स या ठिकाणी आपण रेड कलरमध्ये दिसते आहे. मलेरिया होतं आहे हे आपल्या शरीरामध्ये असते आहे आणि मॉस्किटो जे असतात, मच्छर जे असतात, डास, हे त्याचा प्रसार करते. ओके, पण यापासून मलेरिया होतो आहे. कॉजेस मलेरिया प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स. आणि युग्लिना जे दिसते आपल्याला हे ऑटोट्रॉफिक असते आहे प्रोटोझोआ. ओके, प्रोटोझोआच्या अभ्यासानंतर आपण या ठिकाणी फंगस बघूया. साइज ऑफ फंगस आर 10 micrometer to 100 micrometer. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. मेलेल्या, कुजलेल्या, सडलेल्या पदार्थावर हे जगतात. ओके, तर म्हणून त्यांना सॅप्रोफाइट्स म्हणतात. दे आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. सम आर युनिसेल्युलर अँड सम कॅन व्हिजिबल विथ नेकेड आईज. हे ॲगॅरिकस जे असते, हे जे आपल्याला दिसते आहे भूछत्र, हे आपल्या डोळ्यांनी आपण त्याला बघू शकतो. सॅप्रोफिटिक म्हणजेच ॲब्सॉर्ब देअर फ्रूट फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली आणि एसेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. बेकरसीस, कॅन्डिडा अँड मशरूम. हे सॅकॅरोमायसिस नावाचं ईस्ट आहे, म्हणजेच फंगस आहे. त्यानंतर अल्गी बघूया आपण, शेवाळ ज्याला म्हणतो आहे, नदीमध्ये आपण बघतो आहे. आणि यांची अल्गीची जे साईज आहे ते आहे 10 micrometer to 100 micrometer. हा क्लोरेल्ला नावाचं अल्गी आहे. दे आर ॲक्वाटिक. ॲक्वाटिक म्हणजे जलीय, जलचर असतात. हे जलीय वनस्पती आहे. ही युकॅरियोटिक लिव्हिंग युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम, स्वयंपोषी असतात, कारण यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होते आहे. फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. क्लोरेल्ला, क्लेमायडोमोनास, व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. फारच कमी ज्या पेशी असतात त्या एक पेशी असतात आणि मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड वी कॅन सी विथ अवर नेकेड आईज. हे पण आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आणि सर्वात शेवटी व्हायरसेसबद्दल आपण बघूया, ज्यांना आपण विषाणू म्हणतो आहे. या ठिकाणी जो व्हायरस दिसतोय आपल्याला टोमॅटो विल्ड व्हायरसेस आहे. टोमॅटोची पानं ही करली होतात आहे. व्हायरसेसची अप्रॉक्सिमेटली साईज आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे का हे नॅनोमीटरमध्ये मोजल्या जातो. NM म्हणजेच व्हायरसेस आर मेजर्ड इन नॅनोमीटर, 10 nanometer to 100 nanometer. हे साईज आहे व्हायरसेसची, विषाणूची. आता आपण कोविड-19 व्हायरस बघतो आहे, कोविड-19. ओके, तर हा सुद्धा व्हायरस आहे. हा आपण या ठिकाणी व्हायरस बघतो आहे. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणून का त्यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणत नाही आहे? ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे ते सजीव पण नाही, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग पण नाही आहे, ते एका काठावर आहे ते. आणि यांचा सर्व अभ्यास जो असतो व्हायरसचा, हा मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण करतो आहे, सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये करतो आहे. Viruses are extremely minute, that is they are 10 to 100 times smaller than the bacteria. बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पटीनं ते लहान असतात, सूक्ष्म असतात. आणि म्हणून आपण या व्हायरसेसचा अभ्यासण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप पाहिजे आहे. लक्षात आलं तुमच्या? व्हायरसेसचा अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप का पाहिजे आहे? तर बॅक्टेरियापेक्षा सुद्धा ते 10 ते 100 पटीनं सूक्ष्म असतात. ओके, म्हणजेच व्हायरसेस can be seen only with electron microscope. They are found independent particles. Viruses is a long molecule of DNA. DNA means deoxyribonucleic acid or RNA ribonucleic acid covered by a protein coat. यांच्या शरीरावर प्रोटीन कोटिंग असते आहे, प्रोटीनचं कोटिंग असते आहे. व्हायरसेस सर्वाइव्ह इन ओनली लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल. हे लक्षात घ्यायचं आहे. व्हायरस जे असतात, विषाणू, फक्त लिव्हिंग ॲनिमल्स किंवा लिव्हिंग प्लांटच्या सेलमध्ये जगू शकतात. ओके, अँड देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. ओके, दे प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. Then they destroy the host cell and become free.
दिस सेल व्हायरसेस अगेन इन्फेक्ट द न्यू सेल. ज्या सेलमध्ये ते जगतं त्या सेलला ते खाऊन टाकतं, मारून टाकतं आहे आणि नंतर फ्री होतं आणि दुसऱ्या सेलला इन्फेक्शन करतं. अशा पद्धतीनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसेसपासून इन्फेक्शन होते आहे आणि तो डिसीज पसरतो आहे. व्हायरसेस कॉल मेनी डिसीज टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. वनस्पती आणि प्राण्यांना अनेक प्रकारचे आजार या व्हायरसेसपासून होत असतात. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.